तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंगमध्ये चालला आहे. तर आज आपण हा एकदम सविस्तर व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला कसं काढायचं कटआउट इफेक्ट वगैरे बाकीचे इफेक्ट वगैरे. तर तुम्ही म्हणजे नीट बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला मित्रांनो आपल्या कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर याच्या मी जशा 6 क्लिप ॲड करून घेतलेल्या आहेत तशा तुम्ही 6 क्लिप ॲड करून घ्यायच्यात कोणत्या बी व्हिडिओचे चांगलं वाटेल तसं. नंतर याच्यामध्ये आपल्या ह्याचा जो साऊंड आहे तो एकदम 0 करून टाकायचा आहे, अनम्यूट करून टाकायचा आहे आणि आपल्या ॲड ऑडिओमध्ये जायचं आहे, एक्स्ट्रॅक्टमध्ये जायचं आहे आणि ह्या व्हिडिओचा साऊंड ॲड करून घ्यायचा आहे. ह्या व्हिडिओचा साऊंड तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला साऊंड लागून जातो. आता मित्रांनो इथं आपल्या बीट बीट म्हणजे बीट द्यायच्या साऊंडला व क्लिप तशा व्यवस्थित ॲड करून घ्यायच्यात. तर चला सांगतो कसं ते. सर्वात पहिले आपल्या साऊंडवरती क्लिक करायचं आहे. इथं बीट नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं आता साऊंड नीट ऐकून आपल्याला आता बीट द्यायच्यात. एकूण 6 बीट आहेत मित्रांनो, 5-6 बीट आहेत. त्याचा नीट ॲड करून घ्यायच्यात. तर मित्रांनो असा साऊंड एकदम परफेक्टमध्ये ऐकून घ्यायचा. पहिली बीट आपली इथे लागेल. आता दुसरी बीट बघू मित्रांनो. दुसरी बीट इथं लागेल मित्रांनो. इथं. नंतर मित्रांनो तिसरी बीट बघायची आपली. इथं लागेल मित्रांनो तिसरी बीट आपली. नीट परत ऐकू आपल्याला बघायचं किती बीट कुठं लागते ते. त्याशिवाय एकदम क्लिअर कळणार नाही. तर इथे एक मित्रांनो बीट ॲड करायची. नंतर मित्रांनो इथे एक. तर अशा प्रकारे आपण 1 2 3 4 5 बीट ॲड केलेल्या आहेत मित्रांनो. हे इथे बीट ॲड करायचं झाल्यानंतर मित्रांनो इथे आपल्या आता जी आपण क्लिप ॲड केल्या त्या बीटनुसार व्यवस्थित ॲड करून घ्यायच्यात. तर चला कसं सांगतो. आपली पहिल्या क्लिपवरती यायचे. इथं आपले स्पीडमध्ये जायचे. स्पीडमध्ये गेल्यानंतर एक कर्वमध्ये जायचे. इथं कस्टममध्ये जायचे. एडिटमध्ये जायचे. तर मित्रांनो ही बीट आपली डिलीट करून टाकायची आहे. नंतर ही तिसरी जी बीट आहे ती असं करायची इथं आणि ही बीट अशी खाली आणायची इथं सरळ राईटवर क्लिक करायचे व आपल्याला इथं ही मेक इन स्मूथर जी आहे ती बेटर क्वालिटी करायची व राईटवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे बेटर क्वालिटी आपल्या व्हिडिओला लागून जाईल. तर एवढं केल्याच्या मित्रांनो स्मूथ आपले करून घ्यायचे. आता एवढं केल्यानंतर आपली बीट इथवर आहे. इथून पुढचा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे असं. हे आपला खूप लेंथ म्हणजे व्हिडिओची लेंथ खूप लांब झाली आपल्या बीटच्या ह्याच्यानुसार. तर तो व्हिडिओ आपल्या बीटपर्यंत आणायचा आहे अशा प्रकारे. नंतर मित्रांनो आपल्या दुसरी बीट आहे हे अशी. तर त्या ह्याच्यावरती क्लिक करायचे. परत आपल्या स्पीडवरती जायचे, कर्वमध्ये जायचे. परत आपले कस्टममध्ये जाऊन एडिटमध्ये जायचं. परत ही बीट आपली परत डिलीट करायची. मगाच्या जसं केलं तसं ही बीट आपली इथं आणून ही बीट इथे जाण्याची व राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या इथं एडिटमध्ये जाऊन हे जो आहे बेटर क्वालिटी करायचे व राईटवरती क्लिक करायचं. तर अशाच प्रकारे आपले सर्व आपले त्या ह्याला करायचे. सर्व क्लिपला ॲड करून घ्यायचे. तर आता ही बी म्हणलं तसं आपली ह्या बीटपर्यंत आणायची. ह्या बीटपर्यंत आणायची क्लिप राईट करून घ्यायचे. दोन बीटची लेंथ झाली ती असं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं. त्याला तर मी तुमचा थोडा वेळ न घेता आपलं सर्व बीट व्यवस्थित ॲड करून घेतो. चला तर मित्र मी सर्व क्लिप वगैरे ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो. आपल्याला इथं आता सर्व क्लिप व्यवस्थित ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो इथं आपल्याला आता डबल बीट द्यायच्यात. त्यासाठी साऊंडवरती क्लिक करायचे. इथं बीट नावाचं ऑप्शन आहे. इथं बीटचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. इथं आता आपण जी बारीक बारीक बीट देणार 4-4 ते व्यवस्थित ॲड करून द्यायच्यात. आता इथं व्यवस्थित ऐका तुम्ही आता बघा मी कशा ॲड करतो. इथून साऊंड आपलं थोडं लॅग करायला इफेक्टमुळं. इथं पहिली बीट येते मित्रांनो. इथं दुसरी बीट. इथं तिसरी बीट. इथं चौथी बीट. अशा प्रकारे 4 बीट. तर अशा इथं बी 4 बीट. इथं बी साऊंड नीट. इथं पहिली बीट येते. इथं दुसरी बीट येते. इथं तिसरी. इथं चौथी. तर अशा प्रकारे आपली साऊंड ऐकून इथं 4 बीट. इथं 4 बीट. इथं 4 बीट अशा समजा प्रकारे ॲड करून घ्यायच्या. चला तर मी करून घेतो.
तर अशा प्रकारे मी बीट ॲड करून घेतले आहेत व राईटवरती क्लिक करायचं आहे आता. तर एवढं केल्यानंतर इथं आता आपल्या पहिल्यांदा एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी ओव्हरलेवर जायचं आहे, ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. ही व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही जाऊन करू शकता. एवढं केल्यानंतर आता याची जी लेंथ आहे आपली, हा थोडा गॅप डिलीट करायचा, आपली लवचं येऊ द्यायचं आहे. इथं स्प्लिट करायचा आहे, हा समोरचा भाग डिलीट करून टाकायचा आहे व ही जी एकदम समोरच्या फोटोला लिहून ठेवायचं व याची लेंथ पहिल्या फोटो एवढीच ठेवायची आपल्याला. त्यावर क्लिक करून स्प्लिट करायचं व पुढचा भाग डिलीट करून टाकायचा व याची या फोटोवर क्लिक करून असं एकदम झूम करून घ्यायचं. आपले फोटो जेवढा आहे तेवढा आपला एकदम सरळ आहे असं. व नंतर आपल्या इथं आता ब्लेंडमध्ये करायचं क्लिक. ब्लेंडमध्ये क्लिक केल्यानंतर इथं फिल्टर नावाचं इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. तर बघा कसं छान वाटतं. तर हा आपल्या पहिल्या फोटोला इफेक्ट झाला. आता दुसऱ्या फोटोला आपल्या इथे काय करायचं, इथं असं थोडं पुढे यायचं. इथं आपल्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं आपल्या शेक वन नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. इथं शेक वन व राईट, त्याची लेंथ 5 सेकंदच राहू द्यायची. व आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, इथे फेड वन लावायचं 5 सेकंद. व खालचा जो आपण फोटो ॲड करता त्यावर क्लिक करून घ्यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, तिथं पण फेड वन करायचं आहे व राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथं आता मित्रांनो आपल्या इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी इथं दुसऱ्या फोटोवरती यायचं, इथं इथं हे असं यायचं थोडं पुढं. नंतर आपल्या इथं इफेक्टवरती क्लिक करायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं व इथं आपल्या नाईट क्लबमध्ये जायचं. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथं ॲस्ट्रल नावाचा इफेक्ट आहे 3 नंबरला, त्यावर क्लिक करायचं व राईटवरती क्लिक करायचं व त्या इफेक्टची लेंथ आपल्याला एवढी ठेवायची, त्याची एवढी ठेवायची. नंतर इथं मित्रांनो आपल्या परत आपली एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी इथं मित्रांनो परत आपली ओव्हरलेवर जायचं, ओव्हरलेवर जायचं, ॲड ओव्हरलेवर जायचं व इथं हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हे ॲड केल्यानंतर आता याची पण लेंथ अशी इतकी ठेवायची, इतकी हां. व नंतर हा एकदम झूम करून घ्यायचा आहे व्हिडिओ इतका व याच्या ब्लेंडमध्ये जाऊन फिल्टरचा इफेक्ट लावून द्यायचा व राईटवरती क्लिक करायचं. तर बघा कसं लावू, थोडंसं लॅक होईल मित्रांनो, ॲडजस्ट करू आपण. थोडंसं लॅक होत आहे मित्रांनो, बघा एकदा डबल. इफेक्ट भरपूर लागलेत ना, त्यामुळे शेवटला एकदम भारी दिसते मित्रांनो. आता इथं आपल्याला आता पुढच्या तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे. आपल्याला तिसऱ्या फोटोवरती इथं फ्रीज नावाचं इफेक्ट ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. फ्रीजवर क्लिक करायचे व इथं ओव्हरलेचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे व खाली जो फोटो येईल आपला तो इथं पहिल्या बीटवर आणायचा आहे. हे असा मी जसा आणला तसा व आपले हे शेवटची बीट आहे त्याच्यावर ह्याची, त्यावर क्लिक करून स्प्लिट करून पुढचा भाग डिलीट करून टाकायचा आहे. एवढं केल्याच्या नंतर आता त्यावर क्लिक करायचं. इथं आपल्याला आता बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं, त्यासाठी कटआउटमध्ये जायचं, रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपल्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड, फोटोचं बॅकग्राऊंड डिलीट होऊन जाईल. असा इथं आपल्याला आता फोटो पहिल्यांदा आहे तसाच राहू द्यायचा. इथं आपल्याला आता की द्यायच्यात, त्यासाठी इथं पहिल्यांदा एक की द्यायची, की फ्रेम, आणि इथं शेवटून एक की फ्रेम द्यायची. एवढं केल्यानंतर आपल्या इथं पहिल्या की फ्रेमवर यायचे, असा फोटो एकदम छोटा आणायचा आणि असा थोडा खाली करायचा, एकदम छोटा असा फोटो करायचा, असा इथं खाली आणायचा. आणि इथं आता आपल्या ग्राफवरती क्लिक करायचे. ग्राफवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आता लायनरमध्ये जायचं, एडिटमध्ये जायचं. इथं आता इथं मध्यभागी आपली एक बीट द्यायची इथं व आपल्या असा ग्राफ तयार करून घ्यायचा आहे, असा मी जसा घेतला तसा व राईटवरती क्लिक करायचं आहे. तर बघा आता कसं वाटतं, तो कसं भारी वाटतं ना. नंतर इथं मित्रांनो आता एवढं केल्याच्या नंतर इथं आपल्याला इथं आता आपल्या याची एक कॉफी करायची मित्रांनो, त्यासाठी त्यावर जायचं, 4दा कॉफी करायची. 4 बीट दिली तर आपण पहिला, तर मी पटपट करून घेतो. तर 4 कॉफी केल्या आहेत. आता इथं मित्रांनो आपल्याला काय करायचं, इथं आपण जी 4 बीट दिली त्याची पहिली बीट सोडून द्यायची, इथं दुसऱ्या बीटला यायचं आणि दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं.
तिथे क्लिक केल्यानंतर तिथं परत आपल्या की फ्रेम द्यायची. की फ्रेम दिल्यानंतर असे फोटो व्यवस्थित ओढून इकडे आणायचा. नंतर आपले तिसऱ्या बीटवरती येऊन तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे. इथं बी की फ्रेम द्यायचं. फोटो व्यवस्थित हे करून द्यायचं. नंतर आता आपल्या चौथ्या बीटवर येऊन चौथ्या फोटोवरती यायचे. तिथे बी एक की फ्रेम द्यायची व असं व्यवस्थित ॲड करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपण फोटो बीट वगैरे की फ्रेम दिले आहेत. इथं आता आपल्या पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, इथं आपल्या पहिल्या ह्याच्यावरती यायचं आहे. इथं आपल्या आता ह्याच्यामध्ये जायचं आहे, मास्कमध्ये जायचं आहे. मास्कमध्ये गेल्यानंतर इथं मिररमध्ये जायचं आहे. तर ॲडजस्टमध्ये जायचं आहे. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर इथं आपल्या आता इथं वरती जायचं थोडं आपल्या फोटोवर ॲडजस्ट बघून जायचं आहे. याचा वर राईटवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोचं होऊन जाईल. आता आपल्या दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे. परत आपली मास्कमध्ये जायचं आहे. परत मिररमध्ये जायचं आहे. ॲडजस्टमध्ये जायचं आहे. आपला फोटो पहिला कुठवर आला बघायचा, तो कट केलेला. तर हा आपला इथवर फोटो आहे. आता व्यवस्थित त्याला ॲडजस्ट करू, वरती घेऊ, त्याला चिटकून टाकू. तर असा व्यवस्थित बसल्यावर परत आपली राईटवरती क्लिक करायचे. नंतर आपल्या आता तिसऱ्या फोटोवरती यायचे. तिसऱ्या फोटो आल्यानंतर परत मास्कमध्ये जायचे. मास्कमध्ये आल्यानंतर मिररमध्ये जायचे, ॲडजस्टमध्ये जायचे. आपण याची लेंथ थोडी बारीक करायची. परत आपल्या खाली यायचे. आपला दुसरा फोटो थोडा व्यवस्थित बसला नाही काय की, परत आपली खालची लेंथ बघायची. कुठवर आहे हां इथवर आहे. तर इथून व्यवस्थित असा ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. आपल्या असा व्यवस्थित ॲडजस्ट बसला का तो बघायचा आहे. परत आपली चौथ्या फोटोवरती यायचे. परत आपली इथं ह्याच्यामध्ये यायचे, इथं मास्कमध्येच. परत मिररमध्ये जायचं, ॲडजस्टमध्ये जायचं. इथे शेवटी फ्रेम आणायची. परत आपल्याला असं राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपले सर्व झाले आहेत. पहिल्या फोटोवरती आल्यानंतर मित्रांनो आता इथं आपल्याला आता त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर ते शेकवनचा इफेक्ट लावून द्यायचा परत आपल्याला. इथं राईटवरती क्लिक करायचं. त्याची सेकंद फक्त आपले 2 सेकंदाची राहू द्यायची. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जायचं. परत आपले शेकवनचा इफेक्ट लावायचा आहे. इथे शेकवन त्याची लेंथ एकदम 1 सेकंदाची राहू द्यायची. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे. परत आपले परत शेकवनचा इफेक्ट लावायचा आहे. 0 करून ठेवायचे. मग त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आपल्याला. शेवटचा फोटो हा, तर तिथं आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला तिथं शेकवनचा इफेक्ट लावून द्यायचा आहे. 1 सेकंदच राहू द्यायची. वर राईटवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आता बघा थोडासा लॅग होईल, पण व्यवस्थित बघा कसा वाटतो तो. अशा प्रकारे हा एकदम व्यवस्थित. आता आपले सेम प्रोसेस ह्या इथं बी 4 ह्यालाही करायची. नंतर इथं बी 4 ह्यालाही करायची. आता आणि इथं बी 4 ह्याच्या ही करायची आहे. तर अशा प्रकारे तिन्ही 4 जागेवर आपले असं करायचं आहे मित्रांनो. आता ही असं केल्यानंतर पुढच्या फोटोला परत आपले तोच इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आता आपले त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती जायचे व तिथं शेकवनचा इफेक्ट लावून द्यायचा आहे. आता एवढं केल्याच्यानंतर परत राईटवरती क्लिक करायचं. परत आपली आता इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे, नाईट क्लबमध्ये जायचं आहे. नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला आता 3 ॲस्ट्रल नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. परत त्याची लेंथ अशी एकदम कमी करून ठेवायची. परत आपल्याला ती व्हिडिओ ॲड करायची, ती PNG. त्यासाठी आपल्याला ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. परत ही व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल व टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. एवढं केल्यानंतर त्याची लेंथ आपली अशी त्या इफेक्टवर ठेवायची. आता असं तो व्हिडिओ आहे जो फुल करून घ्यायचा असा झूम करून. व इथं आपल्या आता ब्लेंडमध्ये जायचं आहे. ब्लेंडमध्ये गेल्यानंतर फिल्टरमध्ये जाऊन राईटवरती क्लिक करायचं. तर आता व्यवस्थित बघा तो कसा वाटतो तो. एकदम भारी वाटतं मित्रांनो ह्याच्यामध्ये. तर हा थोडासा लॅग व्हिडिओ चालला आहे, त्याच्यामुळे इथे छान दिसेल. तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर एकदम नंबर 1 व्हिडिओ वाटतो. आता इथं आपण दुसऱ्या फोटोला सेम प्रोसेस केली, इथं तिसऱ्या फोटोला बी सेम प्रोसेस करायची, इथं चौथ्या फोटोला बी सेम प्रोसेस करायची, इथं 5व्या फोटोला बी सेम प्रोसेस करायची. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे तसा होऊन जाईल.
आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात इथं बाणाचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.